देवकी काकू, मला माहिती आहे तुम्ही आज जिथे कुठे आहात तिथनं आम्हाला बघताय. खुश असाल ना आज खूप. तुम्ही या जगात असताना तुम्हाला जो मान नाही मिळाला तो मान आज तुम्हाला मिळालाय. दयानंद काकांनी सगळ्या मीडिया समोर तुमचं नातं मान्य केलंय आणि केदारला स्वतःचा मुलगा म्हणून मान्य केलंय. केदारचा त्रास आता कायमचा संपला. आता त्याला कोणीच अनाथ नाही म्हणणार. तो त्यांचं नातं मान्य करायला तयार नाहीये. पण साहजिकच आहे ना, इतक्या वर्षांचा राग आहे त्याचा, इतक्या सहजासहजी नाही जाणार. पण तुम्ही नका काळजी करू, हळूहळू त्याचा हा राग जाईल. मी खात्री देते तुम्हाला. दयानंद काकांमधलं आणि त्याचं नातं सगळं व्यवस्थित होईल. केदार, अरे मी तारिणी, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे माझ्या आईला न्याय मिळालाय. पण काय? पण मला माझ्या आईचा फोटो या घरात नाही लावायचा आहे. का? केदार, तुला तुझी आई तुझ्या डोळ्यासमोर नको आहे का? हवी आहे ना. मला माझी आई माझ्या डोळ्यासमोरच हवी आहे. पण तिचा फोटो जर मी या घरात लावला ना तर तिचा अपमान केल्यासारखं होईल. ते दयानंद काकांनी आता त्यांनी जे काही सांगितलंय ना ते ठीक आहे, पण त्यांच्यामुळेच माझ्या आईला त्रास झालाय ना. त्यांनी या जगासमोर सांगितलं की आमचं रक्ताचं नातं आहे, पण मनाने आमचं कोणतंच नातं नाही आहे अजून. नाही केदार, तू मनाने आमच्यात कुठलंच नातं असू शकत नाही. प्लीज बॉस, माझी समजूत करण्याचा प्रयत्न करू नको. दयानंद खांडेकर यांना मी बाबा म्हणून कधी स्वीकारणार नाहीये. फास्ट तुम्ही नको ना. डू इट फास्ट. नाही, डू इट फास्ट. युई लागेल रे तुला. युई ऐक ना, युई लागेल. युई लागेल ना. अरे मला कळतंय तू चिडलायस खूप. पण हो, चिडलोय मी. युवराज खांडेकर आयुष्यात पहिल्यांदा हरलाय. त्या हेल्परसाठी मला, त्या भिकारड्यासाठी मला पायघडा घालावा लागला. मी हरलोय, त्याची शिक्षा मला मिळायला नको. युई ऐक. युई युई नाही नाही नाही. युई प्लीज नो. मम्मा, युई, मम्मा, मम्मा बरं झालं आलं. मम्मा प्लीज याला समजावा ना. युई काय करतोयस? हे सगळं करून काय होणार आहे? आज तुझा मुलगा पहिल्यांदा हरलाय. पण मग स्वतःला त्रास करून घेऊन त्या दोघांना अजून एक कारण देणार आहेस उत्सव साजरा करायला? सवय नाहीये मला हरण्याची. आणि कोणासोबत हरलोय मी? त्या लायकी शून्य तारिणी बोल. नाही, मला सहन होत नाहीये. सहन मलाही होत नाहीये. हे बघ, तुझ्या हक्कात मला कोणीही वाटेकरी नकोय. अरे पण आपल्याला जे काही करायचंय ना ते शांतपणे काय नाही होणार. आता असं शांतपणे काय नाही होणार. नाही, खांडेकरांचा वारस कोण आहे? मी. एकुलता एक वारस मी आहे ना. हे सगळं मला मिळणार आहे ना. आतापर्यंत त्या कौशिकीकडे मला भीक मागावी लागत होती एका रुपयासाठी. आता त्या केदारकडे मी भीक मागू? त्या भिकाऱ्याकडे मी भीक मागणार म्हणजे मी किती मोठा भिकारी असेल? नाही, असं काही होणार नाहीये. कशावरून? त्या कॉन्फरन्स मध्ये माझा बाप त्या दोघांना घेऊन डोक्यावर मिरवत होता. हा माझा मुलगा, ही भाजी सून, त्यांना थांबवू शकलीस तू? कशावरून गॅरंटी देतेस? आणि काय त्यांच्या लफड्याबद्दल मला आधी का नाही सांगितलंस? काहीतरी केलं असतं ना मी. तू केदार त्याला कुठून तरी शोधला असता आणि त्याचा खेळ आधीच संपवला असता ना मी. युई काय बोलतोयस तू? तुला कळतंय तरी? ए, आवाज कमी या. ओरडायचं नाही. आवाज कमी. युवराज, जास्त बोलायचं नाही माझ्यासमोर. युवराज, आवाज हो. अरे आधीच त्या प्रेस कॉन्फरन्सचा आवाज ना का घुमतोय माझ्या. काय बोलत आहे कॉन्फरन्स मध्ये? हा माझा दुसरा मुलगा केदार दयानंद खांडेकर नाहीये तो. युई कुठे चाललायस? जाऊ दे त्याला. मम्मा, मम्मा काहीतरी करा ना. तू काही
नाही करणार, काही करून घेणार नाही. आता जे काही करायचंय ना ते मीच करणार आहे. माझ्या मुलाच्या हक्कासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार आहे मी. पण त्या केदार आणि तारिणीला या घरातून बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही मी. काही काम होतं का? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक होतं. तू केदारला त्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतीस ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. तू बायको म्हणून तुझं कर्तव्य करत होतीस ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढण्याची काय गरज होती? या सगळ्यामुळे काय होणार आहे विचार केलायस तू? बघितलंस ना तू स्वतःच्या डोळ्यांनी? काय काय प्रश्न विचारले गेले दया काकांना, कुठल्या कुठल्या प्रकारे प्रश्न विचारले गेले त्यांना. कॅरेक्टर असॅसिनेशन झालं दया काकांचं अख्ख्या महाराष्ट्रासमोर, फक्त तुझ्यामुळे. कोण आहे तुमची आई? पद्मिनी खांडेकर? नाही, पद्मिनी खांडेकर या केदारची आई नाही आहेत. देवकी दयानंद खांडेकर. मुळात ते सगळं करण्याची काय गरज होती? आणि केलंस तर केलंस, या बाबतीत तुला आमच्याशी बोलावंच वाटलं नाही? घरातल्या कोणाशी बोलावंच वाटलं नाही? यू आर वन्स अगेन डिसअपॉइंटेड मी. तारिणी, कौशिकीताई, तुम्ही बरोबर बोलताय. मी तिथे असं अचानक केदारच्या आईबद्दल बोलणं किंवा त्यांचं नाव सांगणं, त्यांचा फोटो आणणं अपेक्षित नव्हतं कोणालाच. मला मान्य आहे. पण हे कोणाला ना कोणाला करणं गरजेचंच होतं ना. इतकी वर्ष केदार बरोबर त्याच्या आईने सुद्धा खूप सहन केलंय. त्यांना सुद्धा न्याय मिळणं तितकंच गरजेचं होतं. आणि खरं तर हे सगळं केदारनी बोलणं एक्सपेक्टेड होतं. पण तुम्हालाही माहिती आहे की केदार त्या मनस्थितीत नव्हता. मग तो कसा बोलू शकला असता? आणि केदार त्याच्या आईशिवाय अपूर्ण आहे. मी जे काही करते ते मी जे काही केलं ते माझ्या नवऱ्यासाठी केलं. पण ही वेळ होती का हे सगळं बोलायची? बरोबर आहे तुमचं. कदाचित ही वेळ चुकीचीच होती. हा, पण मी जे काही केलं त्याचा हेतू चांगलाच होता. तुझ्या हेतूबद्दल तू काहीच बोलू नकोस तारिणी, प्लीज. तू युवराजच्या लग्नात अडथळे आणण्याचा प्रयत्न केलास तेव्हा तुझा हेतू काय होता? तू केदारशी लग्न करून या घरात आलीस तेव्हा तुझा हेतू काय आहे? आणि हे देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढलास आम्हाला कोणालाही न विचारता, तेव्हा तुझा हेतू काय होता? तुझ्या हेतूबद्दल ना माझ्या मनात तर प्रश्नचिन्हच आहे. आणि मुळात हे सगळं बघता तुझा हेतू वाईट नव्हता या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. कळलं? तुम्हाला जसं वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मी जे काही करतेय ते सगळ्याचा विचार करूनच करते. नाही, माझं म्हणणं आहे, या पुढे जे करशील ना ते सगळ्यांचा विचार करूनच कर. कळलं? खरं तर तुझ्या येण्यामुळे घरातल्या प्रत्येकाला त्रास झालाय. आणि म्हणूनच माझी इच्छा होती की तू माझ्या घरात पुन्हा कधी पाऊलही ठेवू नयेस. पण तसं होणार नाहीये. अँड आय कॅनॉट हेल्प इट. म्हणून मी तुला फक्त वॉर्निंग देते तारिणी. तुझ्यामुळे यापुढे जर माझ्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती दुखावला गेला ना तर गाठ कौशिकी खांडेकरशी आहे, एवढं लक्षात ठेव. कळलं?